गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राज्यात अवकाळी पावसानं चांगला जोर धरलाय। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक हवामान कायम असल्यानं काही जिल्ह्यांमध्ये आणखी 2 ते 4 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे। तर आज काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। IMDच्या अंदाजानुसार उद्या मराठवाडा, विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय। तसेच परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, जळगाव जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। राज्यात 24 मार्च पर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असून 25 मार्च पासून उन्हाचा तडाखा सुरू होईल। आज नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच यावेळी सुसाटाचा वाराही वाहण्याची शक्यता आहे। जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात आज काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे। या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांसमोर नवे संकट आणलं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये साक्री, शिरपूर, त्याचबरोबर शिंदखेडा आणि धुळे तालुक्यामध्ये काल गारपीट व अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं। कृषी विभागाच्या वतीनं आता या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात येणार आहेत। धुळे तालुक्यातील कापडणे शिवारामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी मक्याच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आणि वरिष्ठांपर्यंत या नुकसानग्रस्त शेती पिकाच्या पंचनाम्याचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं कृषी अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आलं। यावेळी कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल या संदर्भात पावलं उचलावी अशी मागणी केली आहे। यापूर्वीच्या पीक नुकसानीची अद्यापर्यंत भरपाई मिळालेली नसून याबाबत देखील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत गेल्या वेळची आणि सध्याची नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। सर्वश्रेष्ठ उपचार होतील नेत्रांवरी, नंदादीप उजळून टाकी सर्वांची दृष्टी उजळी नंदादी। पंढरपूरकरांनो लक्ष द्या, लक्ष द्या। नंदादीप आय हॉस्पिटल घेऊन येत आहे मोफत लासिक स्क्रीनिंग कॅम्प। तुम्ही चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरून कंटाळला आहात का? आता मिळवा लासिक लेझर उपचारांची उत्तम संधी। रविवारी 22 मार्च 2026 रोजी रखुमाई सभागृह, पंढरपूर बस स्टँड समोर, पंढरपूर इथं। या कॅम्प मध्ये मिळणार मोफत लासिक स्क्रीनिंग, संपूर्ण डोळ्यांची तपासणी, कॉर्निया स्कॅन, लासिक एलिजिबिलिटी टेस्ट। स्पेशल कॅम्प ऑफर 50,000चे लासिक उपचार आता फक्त 32,999 मध्ये। मर्यादित जागा उपलब्ध। आजच आपली नोंदणी करा। फोन 92-2000-1000। दृष्टी म्हणजे नंदादीप। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।